नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोकाटे पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आज संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2026 चा पेपर झालेला आहे. यातल्या राज्यघटना प्रश्नांचं शॉर्ट मध्ये डिस्कशन आपण बघूयात. ओके, मी टेलिग्रामला मेसेज टाकलाच होता. मी जरा पुण्याबाहेर आहे, 1-1.5 तास लागेल मला पुण्यामध्ये यायला. ट्रॅफिकमुळे खूपच हडपसर मध्ये खूपच ट्रॅफिक लागलं, मला पुण्यामध्ये यायला वेळ लागला. आल्यानंतर आता मी पेपर बघितला, पेपर माझ्या हातामध्ये होता. ओके, ए सेट आहे माझ्याकडे आलाय बघा. ए सेट मधले ही जी सगळी प्रश्न आहेत, 51 प्रश्नापासून पुढे प्रश्न आहेत बघा. आपले 51 प्रश्नापासून ते जर तुम्ही बघितलं नीट बघा, ए सेट बरं का, 51 प्रश्नापासून 65 प्रश्नापर्यंत असे आपले इथं 15 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, तर त्या 15 प्रश्नांचं आपण सविस्तर पद्धतीने डिस्कशन बघूयात. मित्रांनो, 1-2 प्रश्न जर सोडले, किती नंबरचा प्रश्न तुम्हाला सांगतो बघा. जर 2 प्रश्न सोडले, कुठला किती नंबरचा? 60 नंबरचा, 60 नाही 61 नंबरचा. उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणं गरजेचं आहे. तर इथं मला याचा स्रोत सापडला नाही. मी आता अलीकडे बघितल्यानंतर बघा माझ्याकडे भरपूर स्रोत आहेत. ओके, ओरिजिनल माझ्याकडे ऍक्ट्स वगैरे आहेत, तर मी त्यात बघितला, पण आता एवढा कमी वेळामध्ये मला ह्याचा स्रोत काढणं शक्य नाही झालं. मग मी इंटरनेटला वगैरे टाकलं. इंटरनेटला टाकल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इंटरनेटला टाकल्यानंतर मला हे असं काहीतरी दिसलं, चॅट जीपीटी वगैरे टाकून, महाराष्ट्र विलेज पंचायतीज ऑडिट अकाउंट्स ऍक्ट 1961. ओके, उपलेखा परीक्षक वर्षाला 100 ग्रामपंचायतीचं ऑडिटिंग करतात. त्यापैकी 20% या मेजर ग्रामपंचायती असणं गरजेचं आहे. म्हणजेच किमान किती रे? 20 ग्रामपंचायती. तर हा एक स्रोत सापडलाय मला. ओके, मुख्य स्रोत अजून सापडला नाही. मी थोड्या वेळात मुख्य स्रोत बघीन आणि मी त्या 61 नंबरच्या प्रश्नाचं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला देईन, जेणेकरून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला स्रोत ही त्या ठिकाणी काय झाले पाहिजे मित्रांनो, कळाले पाहिजे. ओके, बाकी 64 नंबरचा एक प्रश्न कलमावर झाला, 256, 257, 258, 260. हा प्रश्न जर तुम्ही बघितला मित्रांनो, हा प्रश्न तर बघा, हा प्रश्न मी 4 नंबरच्या महासंग्रामला घेतला होता बघा. 4 नंबरचा जो महासंग्राम आहे. ओके, तर 4 नंबरच्या महासंग्रामाला पण मी तो त्या ठिकाणी प्रश्न घेतला होता बघा. ओके, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघितले तर बघा, इथं 4 नंबरच्या महासंग्रामला मी जोड्या लावायला प्रश्न घेतला होता. हा बघा, 256, 257 राज्य व संघराज्यांचं प्रतिनिधित्व, 257 विवेचित प्रक्रिया केंद्राचे बघा, 256, 257 यातली 2 कलम त्या ठिकाणी विचारलेत बघा. ओके, महासंग्राम मध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो जवळ आपण 4 महासंग्राम घेतले होते. 4 महासंग्राम मधूनच मित्रांनो जवळपास 12 ते 13 क्वेश्चन 4 महासंग्राम मधूनच आलेत. तुम्ही ते युट्यूब चॅनलवरती महासंग्राम बघू शकता. याचा तुम्हाला खूप जास्त फायदा झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारचा वेळ न घालवता आपण हे सगळे प्रश्न बघून घेऊयात. ओके, 1-2 प्रश्न सोडले तर बाकी प्रश्न हे आपल्या आवाक्यातले आहेत. ओके, चला, मार्गदर्शक तत्वावरती प्रश्न आलेला आहे बघा. ती गैरन्यायी प्रविष्ट असं बरोबर आहे, 100% बरोबर आहे. त्यांना नैतिक व राजकीय आधार विचारलंय बरं का. जर उद्देश विचारला असतं तर चुकलं असतं, कारण राजकीय उद्देश हा मूलभूत हक्कांचा आहे. बरोबर आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात, 100% बरोबर आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत का? 100% बरोबर आहेत. मूलभूत हक्कासाठी कायदे आवश्यक नाही, ते आपोआप अंमलात येतात. तर हे सगळेच पर्याय या ठिकाणी बरोबर असल्यामुळं उत्तर क्रमांक 4 याचं फिक्स बरोबर आहे. कलम 23 मध्ये काय समाविष्ट नाही असा प्रश्न विचारलाय. बरोबर आहे. मानवी अपव्यापार व वेडेबिगारी हे कलम 23 च्या बाजू आहेत. मानवी तस्कराला प्रतिबंध आहे. बालमजुरी कलम 24 मध्ये आहे. सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध, सार्वजनिक उद्दिष्टांची सक्तीची सेवा. मित्रांनो, ह्याचं उत्तर काय पाहिजे रे? 2 नंबरचा पर्याय. एकदम सोपा, एकदम सोपा. 47च्या कायद्यानं संविधान सभेच्या रचनेत झालेले बदल, तुम्हाला 3 बदल माहिती आहेत. संविधान सभेला सार्वभौम दर्जा मिळालेला आहे, ती कायदेमंडळ संस्था बनलेली आहे आणि तिचं अधिकार कमी झालेले आहेत. इथपर्यंतच आजपर्यंत प्रश्न आला होता. पण आता प्रश्न जरा पुढे गेलेला आहे बघा. या कायद्यानं संविधान सभेला ब्रिटिश संसदेनं भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला, तर 100% बरोबर आहे. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली, तर तेही बरोबर आहे. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्ष रवींद्र प्रसाद होते. आता इथं बऱ्याच लोकांना वाटत असेल रवींद्र प्रसाद नाही, राजेंद्र प्रसाद. दादांनो, इथं राजेंद्र प्रसाद असतं तरी हे विधान चुकलं असतं, कारण संविधान संस्था म्हटलं की राजेंद्र प्रसाद आणि विधिमंडळ संस्था म्हटलं की ग वा मावळणकर. ऍडव्हान्स लेवलला प्रश्न निघालेत, समजून घेऊनच त्या ठिकाणी उत्तराकडे
जाणं महत्वाचं आहे. क चुकीचं द्या, अ आणि ब बरोबर द्या या ठिकाणी. पुढे बघा, राज्य लोकसंयोगाच्या सदस्याला काढून टाकता येतं. तुम्हाला माहित असेल आता सगळ्यात महत्वाचं, राज्य लोकसंयोगाचे अध्यक्ष सदस्य यांना अपॉइंटमेंट राज्यपाल करतात, पण काढून कोण टाकतात, तर काढून राष्ट्रपती टाकतात. पण राष्ट्रपती त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाला त्याची इन्क्वायरी करण्यासाठी काय रे सांगतात. हा सल्ला राष्ट्रपतींवर काय असतो, बंधनकारक असतो. ही पुढची स्टेप. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर करतात, अपॉइंट राज्यपाल करतात, पण पदावरून दूर करण्याचं काम कोणाचं रे, राष्ट्रपतीचं आहे. हे 100% बरोबर आहे. इथं सुद्धा राष्ट्रपती आहे, पण इथं महाभियोग अशा पद्धतीची महाभियोग प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी नसते, हे लक्षात ठेवा. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. ओके, आता तुम्हाला माहित असेल आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीपैकी कोणत्या देशाच्या संविधान सरनाम्याची अशी सुरुवात घेतली, आम्ही लोक वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स, वी द पीपल ऑफ म्हणजे आम्ही राज्याचे लोक, ही अमेरिकेच्या प्रस्तावनेची सुरुवात आहे. हा प्रश्न ऑलरेडी पीवायक्यू बेस आहे. हे ऑलरेडी जसाच तसा मागच्या राज्यसभेचा प्रश्न आहे. ओके, सरपंच किंवा उपसरपंच यांच्या अविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सुरुवात कोणाला द्यावी लागते. आता 2020 पर्यंत हे होतं. 2020 ला ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 35, ओके, कलम 35 मध्ये दुरुस्ती झाली. ओके, आणि इथं 1/3 ऐवजी 2/3 सदस्यांनी लेखी तहसीलदारांना मागणी करायला पाहिजे. कोणाला मागणी करायला पाहिजे रे, तहसीलदारांना मागणी करायला पाहिजे. 1/3 2020च्या पूर्वी होतं. 1958च्या कायद्यामध्ये कलम 35, ओके, ह्या कलम 35 मध्ये 2020 ला बदल करून 1/3 ऐवजी 2/3 हा मजकूर इन्सर्ट केलेला आहे. पण आता हिनं जुन्या मजकुरावरतीच प्रश्न विचारलेला आहे. फक्त 1/3 असू दे किंवा 2/3 असू द्या, नोटीस मात्र तहसीलदारांनाच द्यावी लागते. हे मात्र खरं आहे. खाली पर्यायपैकी कोणतं न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? अभिलेख न्यायालय मित्रांनो एक तर सुप्रीम कोर्ट आहे किंवा हायकोर्ट आहे. इथे 129 आहे, इथं 215 आहे. मी सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या बाबतीमध्ये ऑलरेडी प्रश्न सेट करून झालेला आहे. बरोबर आहे की नाही? यांना स्वतःचा निर्णय लिहून ठेवले जातात, त्याला भविष्यात पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं. स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा हे सगळं अभिलेख न्यायालयामध्ये येतं. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यातलं काय दिलंय बघा इथं, सुप्रीम कोर्ट. क्लिअर होईल? ग्रामपंचायत खालीपैकी कोणतं शुल्क वसूल करू शकते? तर आता 100% हे तर काय आपला गावाकडचाच प्रश्न आहे, घरपट्टी. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये मित्रांनो 12व्या अनुसूचीवरती प्रश्न येणं अपेक्षित नव्हतं, कारण आपल्याला प्रश्न येणं 11व्या अनुसूचीवरती अपेक्षित होतं. राज्यसभेला मागे प्रश्न 12व्या अनुसूचीवरती विचारला अपेक्षित आहे, बरं की नाही? पण कंबाईनला प्रश्न येणं कशावर अपेक्षित होतं? 11व्या अनुसूचीवरती प्रश्न येणं अपेक्षित होतं. पण ह्यांनी काय पॅटर्नच ठेवला नाही. लाईन टू लाईन सिलेबस कर. ह्यांनी प्रेडिक्शनची वाट लावून टाकली. ह्यांनी प्रेडिक्शनची वाट लावली, वाट. कळतं मी काय म्हणतो ते? बघा, शहरी दारिद्र्य आहे का? आहे. आर्थिक आणि सामाजिक विकासात नियोजन आहे का? आहे. इथं चर्मोद्योग नियमन आहे का? शहरी वनीकरण आहे का? तर आहे. बरोबर की नाही? अ ब क ड सगळंच बरोबर आहेत. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा आहे? ओके, 170 बघा, 169, 170 आहे की नाही? सॉरी 170 बरोबर की नाही? 168 मध्ये मी मागे बघा प्रश्न पण बनवला होता. महासंग्राम क्रमांक 3, महासंग्राम क्रमांक 3 मध्ये हा प्रश्न तुम्हाला सापडेल बघा. 170, ओके. 171 हे विधान परिषदेच्या बाबतीत आहे. 172 मध्ये कार्यकाळ आहे. 173 मध्ये अर्हता वगैरे आहेत. बरोबर की नाही? त्याचं उत्तर फिक्स 170 मागे प्रश्न विचारलाय. हा प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे. रिपीटेड पीवायक्यू जबरदस्त केलं पाहिजे. रिपीटेड प्रश्न आहे. उद्या परवापासून आपल्या ऍपवरती मी एक नॉमिनल किमतीमध्ये ऑल राज्यघटना पीवायक्यूची बॅच सुरू करतोय. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. उपलेखा परीक्षण एका वर्षात लेखा तपासणीसाठी करावायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणं गरजेचं आहे? मी आता तुम्हाला सांगितलं की मला याचा स्रोत सध्या माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मी तरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला याचा स्रोत सापडला नाही. ओके, हा प्रश्न थोडा वेगळ्या अँगलनं आलेला आहे. एवढा एक प्रश्न सोडला तर बाकीची सगळ्याचे स्रोत आपल्याकडे उपलब्ध आहेत. याचाही स्रोत मी तुम्हाला थोड्या वेळात आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकीन. ओके, तर इथं बघा सध्या हा मी चालत चाट जीपीटी वरती टाकला होता, गुगलला पण टाकलं होतं. तर ह्याचं इथं बघा, इथं मी तुम्हाला सांगितलं. ओके, तर 100च्या 20% म्हणजे इथं 20 मुख्य ग्रामपंचायती वगैरे असं काहीतरी आले. ओके, सध्या तरी तात्पुरतं ह्याचं उत्तर किती घ्या? तर सध्या तरी याचं तात्पुरतं उत्तर किती घ्या? 20 घ्या. तरी मी याच्या डिस्क्रिप्शन आपल्या टेलिग्राम चॅनलला, आपल्या पॉलिटिबाय समाधान कोकाटे टेलिग्राम चॅनलला मी याच्याबद्दल बोलून देईन. ओके,
खालीपैकी कोणती घटना दुरुस्ती शहरी भागातील, शहरीवरच प्रश्न त्यांनी विचारलाय. शहरी, ग्रामीणवरती प्रश्न येणं अपेक्षित होतं, पण ह्यांनी कशावर प्रश्न विचारला? शहरावरती प्रश्न विचारला. तुम्हाला माहित असेल की 73 ही ग्रामीणसाठी आहे, 74 ही कशासाठी आहे रे? शहरासाठी आहेत. पंचायत आपली नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका आहे की नाही. या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 काय रे स्तंभ आहेत. इथं शहरावरती प्रश्न आहे म्हणून 74वी घटना दुरुस्ती पाहिजे, बरोबर आहे की नाही. 73वी ग्रामीणसाठी आहे, 97वी प्रश्न